डिजिटल बॅनरने शहर झाकलं, कारवाईचा बडगा मात्र एकावरच. महापालिका प्रशासन शांत, रस्त्यावर अडथळा होत असला तरी पोलीस गप्प. शहरात बहुतांश चौकामध्ये बेकायदा डिजिटल बोर्डाची पेव फुटले असून परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. असे असताना काही झाले तरी महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. रस्त्यावर अडथळा होईल असे सांगाडे उभे केले तरी पोलीस प्रशासनही गप्प असल्याचे चित्र दिसत आहे. एवढ्या मोठ्या बेकायदा डिजिटल बोर्डमध्ये फक्त एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी जून 2023 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाला नो डिजिटल झोन जाहीर केले आहे. असे असतानाही चौकात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मोठमोठे डिजिटल बोर्ड लावले जात आहेत. रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने लोखंडी सांगाडा लावून त्यावर डिजिटल झोन लावण्यात येत आहे. महामानवांची जयंती उत्सव, राजकीय नेत्यांचे वाढदिवस, नेत्यांचे स्वागत किंवा अन्य कोणतेही निमित्त असो, भला मोठा डिजिटल बोर्ड लावून नो डिजिटल झोनचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. सम्राट चौक परिसरात तर चक्क डिजिटल बोर्डाची स्पर्धा पाहावयास मिळत आहे. माझा बोर्ड मोठा की तुझा असे म्हणत भले मोठे डिजिटल लावले जात आहेत. सध्या जयंती आणि वाढदिवसाचे बोर्ड झळकले आहेत. बाळीवेस चौकात असेच बोर्ड दिसून येत आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, भैया चौक येथेही डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. जुना एम्प्लॉयमेंट चौक, कन्ना चौक, पद्मशाली चौक, सिव्हिल चौक, गुरु नानक चौक आदी शहरातील बहुतांश चौकामध्ये सातत्याने डिजिटल बोर्ड लागत असतात. जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर शहर महानगर प्रमुख आहे. सोलापुरामध्ये महानगरपालिकेचं काम अत्यंत दुर्लक्षित किंवा जबाबदारीने करत नाहीत. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा असू द्या किंवा कुठल्या प्रकारचं अतिक्रमण असू द्या, कसल्या प्रकारचा डिजिटल बोर्ड असू द्या, परंतु या बाबतीमध्ये दुर्लक्ष करतात. नागरिकांना मात्र कर आकारणी बाबतीमध्ये नवीन नवीन कायदे काढून त्यांना कर आकारणी जबरदस्तीने वसूल करण्याचा प्रयत्न हे आयुक्त मॅडम करीत आहेत. मला विचारायचं आहे की सोलापूरमध्ये इतक्या डिजिटल बोर्ड झालेले आहेत, ज्या ठिकाणी नो डिजिटल बोर्ड देखील आहेत त्या ठिकाणी सुद्धा नो डिजिटल लावलेले आहेत. आपल्या पद्मशाली चौक, सिव्हिल चौक आणि त्या पूर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल बोर्ड होत्या, परंतु 2 दिवसापूर्वी त्या सर्व डिजिटल बोर्ड काढून टाकण्यात आले. अशा प्रकारे एकूण महापालिकेच्या डिजिटल बोर्ड बाबतीमध्ये दुर्लक्षितपणा, अनागोंदा कारभार चाललेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.